हा बघा रंग छान आलेला आहे. एकदम खरपूस असा हा शेंगापोळी तयार झालेला आहे. सर्व शेंगापोळी मी मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे. हा बघा अशा प्रकारे सर्व शेंगापोळी तयार झालेला आहे. हा बघा एकदम चांगल्या प्रकारे. शेंगदाण्याची पोळी करताना शेंगदाणे हा घुंगरू शेंगदाणेच वापरायचा. त्यामुळे घुंगरू शेंगदाण्यामुळे शेंगापोळी हा एकदम स्वादिष्ट चविष्ट तयार होतो. जाडा शेंगदाणे वापरून पण तुम्ही शेंगदाण्याची पोळी करू शकता. एकदम चांगला पोळी तयार होतो. केसरी रंगाचा गूळ घ्यायचा. एकदम रंग शेंगापोळीला चांगला येतो. हा शेंगापोळी एकदम चांगला तयार झालेला आहे. हा बघा सर्व शेंगापोळी एकदम चांगला असा तयार झालेला आहे.